हरिओम, सर्वांना नमस्कार. हरिओम. आपण मागील व्याख्यानामध्ये म्हणजे अगोदर जेव्हा झाले त्यावेळेस बरं का, मागील हम्म. व्याख्यानामध्ये आपण हठयोग प्रदीपिका या ग्रंथाला आरंभ केला होता आणि आसनांपर्यंत आपण आलो होतो, ज्यामध्ये विषय कोणकोणते झाले होते. तर सुरुवातीला हठयोग प्रदीपिकेला सुरुवात करत असताना स्वामी स्वात्माराम योग यांनी श्री गुरूंना नमस्कार केलेला होता. तदनंतर हठयोग विद्या अध्ययनाचा अधिकार सांगितला होता. हठयोग शास्त्राची गोपनीयता सांगितली होती. हठयोग अभ्यासकाचं कर्तव्य सांगितलं होतं. त्यानंतर हठयोग अभ्यासासाठी अनुकूल देश आणि स्थान सांगितलं होतं. बरोबर आहे. तदनंतर हम्म. योग सिद्धिकारक 6 कृत्य सांगितले होते. त्यानंतर योग साधनेमध्ये प्रतिबंधक 6 कृत्य सांगितले होते. म्हणजे त्याला काय म्हणायचं, साधक बाधक तत्व सांगितले होते. हो हो. त्यानंतर योगातील विघ्न सांगितले. विघ्नकारक गौण उपद्रव्य सांगितलं. योगाभ्यासासाठी अपथ्य सांगितलं. योगाभ्यासासाठी पथ्य सांगितलं. नाही, ते सामान्यपणे सांगतोय मी. हा, असं वेगळं वेगळं सर्व एकत्रित सांगितलं जाणार आहे. हा, की सांगितलेलं मुनी नाही. परंपरा, योगी परंपरा. हा, मुनी परंपरा, योगी परंपरा सांगितली. मंगलाचरण हम्म. सांगितलं. अनुबंध चतुष्टय सांगितला. ग्रंथाच्या नावाबाबतीत विषय सांगितला. सिद्ध योग्यांची नामावली सांगितली. कुणी बोलतच नाही, काही सांगत नाहीत. काय करावं, हो म्हणतायत सगळे. म्हणून तर कॅमेरा बरोबर आहे का, असाच क्रम आहे साधक का? बाधक सुरू झाले. आसनाची सुरुवात झाली होती. आसनाची सुरुवात झाली, पद्मासन आपण चालू नाही, होतं. असं नाही, क्रम असा आहे. मंगलाचरण, हा. अनुबंध चतुष्टय, ग्रंथाचं नाव सांगितलं. त्यानंतर सिद्ध हा. योग्यांची नामावली सांगितली. हठयोग विद्येची गोपनीयता सांगितली. योगाभ्यासासाठी उचित स्थान म्हणजे काय सांगितलं, मठ सांगितला. त्यानंतर उचित भूमी सांगितली. योगाभ्यासाचं कर्तव्य सांगितलं. विघ्नकारक कृत्य सांगितलं आणि वृद्धिकारक कृत्य सांगितलं. यम नियम सांगितले. काही ग्रंथामध्ये यम नियमाचा उल्लेख आहे, काही ग्रंथ यम नियम सांगत नाहीत. नाही. तदनंतर काय सांगितलं, हठस्य प्रथमांगत्वात आसन असं सांगितलं. आणि अशी 13 आसनं सांगितली आणि तदनंतर 4 आसनं सांगितली. त्यानंतर पुन्हा योगाभ्यासाचा अनुक्रम सांगितला. मिताहार सांगितला. वर्जनीय कृत्य सांगितलं. पथ्य भोजन सांगितलं. क्रियायुक्त झाल्याने सिद्धिसंभव होते हे सांगितलं. आणि आसनाचे उपयोगाची विधी सांगितली आणि पहिला अध्याय संपतो. परंतु आपण तिथपर्यंत आलेलो नव्हतो. बरोबर आहे. तर आपण कुठपर्यंत आलो होतो, धनुरासन धनुरासनापर्यंत आलेलो होतो. 25वा श्लोक. 25वा श्लोक. कोण आहे? ठीक आहे. पंचवीसावा आसन. यामध्ये आसनामध्ये आपण सुरुवात क्रम परत एकदा घेऊयात लक्षात. सुरुवातीला सांगितलं गेलं स्वस्तिक आसन. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. तर सुरुवात स्वस्तिकापासून पासून करतात, स्वस्तिक आसनापासून. तदनंतर गोमुखापासून दुसरं आवृत्ती करतात. दुसरं आसन काय आहे, गोमुखासन. स्वस्तिक, गोमुख, तदनंतर वीरासन, त्यानंतर कुर्मासन. कुर्मासनानंतर कुक्कुटासन. कुक्कुटासन सांगतात. आपण कुठपर्यंत आलतो मग? कुक्कुटासन झालं होतं. कुक्कुटासनाच्या नंतर उत्तान कुर्मासन पण झालं होतं आणि धनुरासन पण झालं होतं. क्रम चुकलाय का उत्तान मग? कुर्मासन धनुरासनावर आपण चर्चा केली होती. आणि धनुरासन पण झालं, त्याच्या पुढे राहिले. कुर्मासन, कुर्मासनानंतर कुक्कुटासन, उत्तान कुर्मासन 6वं,
उत्तान कुर्मासनाच्या नंतर धनुरासन. तर धनुरासनाबाबत आपण पाठभेद पाहिला होता, बरोबर आहे का? पादांगुष्ठो तु पाणिभ्याम गृहीत्वा श्रवणावधी धनुराकर्षणम कुर्यात धनुरासनम उच्यते, बरोबर आहे? तर यामध्ये आपण दोन विषय सांगितला होता. संस्कृत श्लोकामध्ये अर्थ काय आहे, तर अंगठ्याचे पाय नाही, पायाचे अंगठे हे कानाला लागले पाहिजेत, बरोबर आहे ना? मग अशा अर्थाने आपण विचार केला होता की पाठीवरती झोपून केलं जाणार आसन धनुरासन, बरोबर आहे? पाठीवरती झोपून केलं जाणारं धनुरासन, ज्यामध्ये आपण घोट्याच्या तिथे हाताने पकडतो आणि धनुष्याकार होतो. हे एक धनुष्याचा प्रकार झाला, परंतु तिथे अंगठे मात्र कानाला लागत नाही. मग काही जणांचं असं मत आहे की तिथे अंगठे कानाला म्हणजे कसे लागतील, तर हात आपल्याला कोपरातून वाकवावे लागतील आणि पायालाच कानापर्यंत आणावं लागेल पाठीमागून, पोठावर झोपूनच. हे एक स्थिती असेल. आणि दुसरी असेल धनुराकर्षासन किंवा धनुष्टंकारासन. हे सुद्धा काही ठिकाणी सांगितलेलं आहे. धनुराकर्षणम कुर्यात शब्दाचा प्रयोग असा आहे. धनुर आकर्षणम म्हणजे नुसता धनुष्य नव्हे, तर धनुष्याला काय करायचंय, आकर्षण करायचंय, खेचायचं आहे असा. म्हणून धनुराकर्षासन हे सुद्धा एक दुसऱ्या प्रकार. म्हणजे तो कसा असेल, तर दंडस्थितीमध्ये बसायचा आहे. दंडस्थितीमध्ये पाय दोन्ही समोर ठेवून बसायचा आहे. त्यातून एक पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे आणि एका हाताने म्हणजे उजव्या हाताने डाव्या कानाला किंवा उजव्याच कानाला अंगठ्याचा स्पर्श करायचा आहे आणि एका हाताने डाव्या हाताने डाव्याच पायाच्या अंगठ्याला धरायचं. यात अशी स्थिती होते की धनुर आकर्षण म्हणजे धनुष्याला बाण लावून, बरोबर आहे, बाण मारण्यासाठी जे खेचलं जातं अशी स्थिती निर्माण होते. यालाच धनुराकर्षण करण्यालाच धनुरासनम उच्यते असं म्हटलेलं आहे. तर दोन्ही प्रकार इथे आपण सांगूयात. परंतु सर्वत्र पाठीवरती झोपून केलं जाणारं जे धनुरासन आहे तेच मानलेलं आहे, बरं का? दोन्ही हातांनी सरळ दोन्ही पायाचे अंगठे पकडावेत व दोन्ही पायाचे अंगठे दोन्ही कानापर्यंत ताणून कानाला लावावेत. या स्थितीस धनुरासन म्हणतात, बरोबर आहे? सर इथं कुठेही पाठीवर झोपूनचा उल्लेख नाही केलेला ना सर. पोटावर म्हणायचं होतं, मी हा चुकून म्हणलो पोटावर. असेल. हा हा, आणि म्हणलेलं नाहीये. आकर्ण धनुरासनचं वर्णन केलं ना. हो असं वाटतं पण नाहीये. तर बसून दोन्ही शब्द प्रयोग कसा आहे, पाद अंगुष्ठो तू पाणिभ्याम गृहीत्वा श्रवणावधी, बरं का? दोन्ही पायाचे अंगठे दोन्ही कानाला लावायचे आहेत असं बरोबर. म्हटलेलं आहे. मग हो. कंसामध्ये काय केलं, एका कानाला एका पायाने असं म्हटलेलं या आहे. अवस्था आपण परंतु बसून करू शकत नाही, पण याला पोटावर झोपावं लागेल. हा, मग पोटावरती झोपून पाठीमागून, बरं का, उलट पाठीमागून कानाला पायाचे अंगठे लावायचे आहेत. हेच प्रशस्त वाटतं इथे, ठीक आहे? हे दोन्ही एकत्र संभव आहे. संभ्रम ठेवलाय. संभ्रम नाही, भाषाशास्त्र आता नाही संस्कृतचे अभ्यासक. नाही संभ्रम नाही. आता हे आकर्ण धनुरासन बी यात घेतलंय त्यांनी आणि धनुरासन बी घेतलंय एकाच श्लोकामध्ये, असं म्हणता येईल. हो, नाही असं म्हटलेलं आहे. धनुर आकर्षणम कुर्यात म्हणजे धनुष्याचं आकर्षण करा. धनुर आकर्षण म्हणजे ओढल्याप्रमाणे खेचणे करणे, यालाच धनुरासनम उच्यते. असं याला धनुरासन म्हणतात. उच्यते म्हणजे म्हणतात, बरोबर आहे. आणि कुर्यात म्हणजे करायचं आहे. काय करायचं आहे, धनुर आकर्षणम कुर्यात, बरं का? म्हणजे धनुष्याला खेचल्यासारखा जो आकार होतो त्यालाच धनुरासन म्हणतात. असं अर्ध श्लोकाचा अर्थ या. धनुर आकर्षणम कुर्यात म्हणजे धनुष्याला आकर्षण केल्याप्रमाणे जी स्थिती होते त्याच स्थितीचं नाव धनुरासन आहे. आलं लक्षात? म्हणजे दोन आसनं नाही सांगितले. धनुर आकर्षणम कुर्यात म्हटलेलं आहे आणि धनुरासनम उच्यते. उच्चते म्हणजे ह्याला म्हणतात, बरं का? धनुरासन म्हणतात. कशाला म्हणतात? धनुष्यासारखं आकर्षणाची स्थिती ज्यामध्ये होते
त्याला धनुरासन म्हणतात. ठीक आहे, पुढे जायचं. यातला अर्थ पुढे जे जाऊयात गेला ना आपण. शेवटची सर जी हा जी शेवटची जी काय अर्थ म्हणला? केला ना तो वेगळा वाटतोय आता श्लोकाला धरून नाही वाटत. नाही नाही नाही, तिने काय कंसामध्ये म्हणलं? दिलं ना सर, धनुरासनम. हा कंसामध्ये वर्णन केलंय त्यांनी. नाही, सुरुवातीच्या 3 ओळी बरोबर वाटतात, शेवटच्या 2 ओळी चुकीच्या वाटतात. म्हणजे त्याला त्या श्लोकाला धरून वाटत नाहीत. अहो ते प्रकार रूढ असल्याचे सांगितले त्यांनी नाही शेवटच्या नाही, 2 बरोबर ओळीत ना. सांगितलंय. हा ते पुढे वाचा ना, अच्छा अच्छा, कानास म्हणजे लावण्याचा अर्थ प्रकारही जसा रूढ तसा आहे असं म्हटलं शब्दशः. त्यांनी. परंतु इतर ग्रंथामध्ये, हिंदी ग्रंथामध्ये असं आलेलं आहे, अपने पैरों के अंगूठों को दोनों हाथों से पकड़कर साधक अपने शरीर का आकार ऐसा बना ले जैसा कान तक खींचे हुए धनुष्य का आकार होता है. हा हे बरोबर आहे, हं? पण यातलं मराठीतलं बरोबर वाटत कान नाही ते. तक खींचे हुए धनुष्य का आकार म्हणजे आकर्षणम शब्दाचा अर्थ होतो इथे. धनुष्य का आकार, खींचे हुए धनुष्य का आकार होता है. धनुर आकर्षणम कुर्यात, आकार होता है. योगीजन इसे ही धनुरासन कहते हैं, धनुरासनम उच्यते. याप्रमाणे. ओके ठीक आहे, पुढे आता. ओके. वामोरु मूलार्पित दक्षपादम जानोर्वहित वेष्टित वामपादम प्रगृह्य तिष्ठेत परिवर्तितांगाः श्रीमत्स्यनाथोदितमासनं स्यात्. वामोरुमूलार्पित दक्षपादं जानोर्वहित वेष्टित वामपादं प्रगृह्य तिष्ठेत परिवर्तितांगाः श्रीमत्स्यनाथोदितमासनं तत्. म्हणजे उजवा पाय वर घेऊन डाव्या मांडीच्या मुळाशी डावा पाय उजव्या गुडघ्यावरून पलीकडे जमिनीवर ठेवावयाचा, सर्व अंग फिरलेल्या स्थितीत येण्यासाठी. म्हणजे कसं, उजवा हात डाव्या पायाच्या डाव्या बाजूने घेऊन हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडावयाचा, डावा हात पाठीमागून उजव्या मांडीवर ठेवावयाचा व दृष्टी डाव्या खांद्यावरून पलीकडे न्यावयाची. याप्रमाणेच डावा पाय उजव्या मांडीखाली घेऊन पुढील कृती करावयाची. या क्रियेस श्री मत्स्यनाथ किंवा मत्स्येंद्रासन असं म्हणतात. अर्थ आणि श्लोक आपल्याला कळून घेण्याची गरज नाही, स्थिती सर्वांनाच माहिती आहे. बरोबर आहे ना? अर्धमत्स्येंद्रासन करतो आपण. हा, अर्ध मत्स्येंद्रासन, पूर्ण मत्स्येंद्रासन. फरक कसा आहे की आपण पद्मासन घालायला अर्ध पद्मासन जे घालतो, म्हणून हे सर करूनच दाखवणं अपेक्षित आहे. हे आसन करून दाखवणं अपेक्षित आहे, बरं का. करून दाखवल्यानंतर बोलत नुसतं बोलण्यानं नाही कळणार. त्यामुळं आपण सरळ पुढे जात आहोत, फक्त कृतीचा क्रम लक्षात येण्यासाठी. आपल्याला मात्र हे कशासाठी अभ्यासायचंय माहितीये का, तर कृतीचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी. थेरीचं आपल्याला कशासाठी करायचंय, तर कृतीचा क्रम म्हणजे ग्रंथोक्त क्रम कसा आहे. कारण आता परीक्षेमध्ये प्रश्न हे सूक्ष्म येतात. आता म्हणजे आपल्याला स्थिती कळून नाही भागत, आपल्याला अंतिम स्थिती माहिती आहे. बरोबर आहे ना? इथे उपस्थित आहेत ते सर्वांनाच धनुरासनाची स्थिती माहिती आहे, मत्स्येंद्रासनाची सुद्धा स्थिती माहिती आहे. बरोबर आहे ना? माहिती आहे. परंतु आपण ज्या संस्थेमध्ये शिकतो तिथे वेगवेगळ्या क्रमाने सांगितलं जातं, वेगवेगळ्या क्रमाने सांगितलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं, किंवा कधी कधी असं केलं जातं की ते करता येत नाही म्हणून त्याऐवजी असं केलं जातं. बरोबर आहे ना? ऐवजी केलं जातं. परंतु ते ऐवजी केलेल्या गोष्टीला त्यालाच स्थान प्राप्त होतं आणि ती गोष्ट खरी आहे असं परंपरेची धारणा होते, परंपरेनं करत असल्या कारणाने. म्हणून आपल्याला हठयोग ग्रंथ हे प्रमाण आहेत. म्हणून आपल्याला या ग्रंथातील शब्दशः कसं सांगितलं गेलेलं आहे, अर्थ कसा सांगितलाय, अर्थ कसा सांगितलेला आहे, नाव कसं सांगितलेलं आहे, कृती कशी सांगितलेली आहे, कृतीचा क्रम कसा सांगितलेला आहे, अंतिम स्थिती कशी सांगितलेली आहे, आणि ग्रंथोक्त फलश्रुती कशी सांगितलेली आहे. हे आपल्याला प्रत्येक आसनाचं लक्ष करण्याच्या गोष्टी आहेत, ध्यान देण्याच्या गोष्टी आहेत, स्मरण ठेवण्याच्या गोष्टी आहेत. हे कशासाठी, तर शिकवण्यासाठी. कारण आपण आचार्य शिकत आहोत किंवा मास्टर ऑफ आर्ट्स, त्यामुळं आपलं हे शैक्षणिक मधलं अंतिम शिक्षण असल्या कारणाने आपल्याला यातील सूक्ष्मता आली पाहिजे, ग्रंथोक्त माहिती पाहिजे, म्हणून आपण शब्दशः पाहत आहोत. परंतु आपण हे
आता या महिन्यामध्ये आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत. हे आसन आपण करूनही दाखवणार आहोत. 4-5 ग्रंथानुसार करणार आहोत. ठीक आहे. त्यामुळं इथं शब्दशः सांगता येणार नाही. असं किती सांगायचा प्रयत्न केला तरी प्रत्येकाला काही कळणार नाही काय म्हटलंय ते. आणि संस्कृत श्लोकात तर कळणारच नाही. परंतु आपल्याला श्लोक वाचता आला पाहिजे बरं का. याचा छंद कोणता आहे तर आपण जे श्लोक म्हणतो मनाचे श्लोक तो छंद आहे याचा बरं का. भुजंग प्रयात आहे वृत्त ना. भुजंग प्रयात. ठीक आहे. तर यामध्ये कसं आहे आपण अर्धपद्मासन घालतो. तसं पद्मासनाच्या अगोदर अर्धपद्मासन. अर्धपद्मासन का म्हटलं म्हणजे सांगतो. आता आपण मांडी घालून बसलोय. डाव्या मांडीवरती उजवा पाय ठेवायचा आहे म्हणजे तळवा. हे स्थिती झाल्याच्या नंतर आता काय करायचंय तर डावा पाय पायाचा तळवा उभा टेकवायचा आहे आणि त्या डाव्या पायाच्या तळव्याच्या म्हणजे जमिनीवर टेकलेल्या तळव्याच्या जवळ बरं का त्याला समांतर काय चिकटवायचे तर उजव्या पायाचा गुडघा चिकटला पाहिजे आणि ते भिंतीसारखी स्थिती झाली पाहिजे अशी बरं का. हे पाय अशी स्थिती झाली पाहिजे. आणि आपण सामान्य स्थितीमध्ये काय करतो तर अर्धमत्स्येंद्रासन करत असताना काय करतो तर तो पाय पद्मासनाच्या ऐवजी सर्वजण अर्धपद्मासन करतात. बहुतेक सर्वजणच अर्धपद्मासन करतात. तर जो पाय आपण मांडीवर घेतो तो तेवढा आपण खाली ठेवतो. फरक एवढाच आहे. बाकी सारखी स्थिती तशाला तशीच आहे. आणि परत ठीक आहे काय सांगत होतो असं केलं होतं. उजवा पाय वळवलेला आहे. उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवलेला आहे. डाव्या पायाचा पंजा जमिनीवर उभा ठेवलेला आहे. तळवा टेकवलेला आहे. परत उजव्या पायाचा गुडघा पंजाच्या जवळ आहे. डाव्या पंजाच्या जवळ उजव्या पायाचा गुडघा आहे आणि ती भिंतीसारखी समान स्थिती केलेली आहे. हे पायाची स्थिती झाली. आता आणखी परत काय केलेलं असेल तर आता आपण डावीकडे वळलेलं असेल. उजवा पाय घेतल्यामुळे डावीकडे वळायचं आहे आणि डावीकडे वळून उजवा हात डाव्या पायाच्या मांडीच्या म्हणजे किंवा गुडघ्याच्या मांडीच्या सर्व पायाच्या अपोजिट म्हणजे डावीकडून घेतलेली आहे आणि तो हात गुडघ्याच्या किंवा पंजाच्या जवळ गुडघ्याच्या किंवा तळव्याच्या पंजाच्या जवळ किंवा त्यालाच ठेवलेला आहे धरलेलं जशी स्थिती होईल तशी. आणि परत डावा हात पाठीमागे वळलेला असेल आणि तो कमरेला लपेटलेला असेल आणि मानेची स्थिती काय असेल मानेची स्थिती डावीकडून पाठीमागे बघितलेली असेल. असं होत असताना आता प्रत्येकाची स्थिती काही अर्धी अर्धी होऊ शकते परंतु एका भिंतीमध्ये येणं अपेक्षित आहे. असं असायला पाहिजे सगळंच. पाहिलं असताना हे इकडं असं नाही दिसलं पाहिजे. मान इकडे कंबर इकडे असं नाही. हे आदर्श स्थिती असेल. कशी अशी स्थिती झाली पाहिजे. असं बघितल्यानंतर शरीर संपूर्ण एका रेषेमध्ये आलेलं पाहिजे. ही स्थिती म्हणजे पूर्ण मत्स्येंद्रासन किंवा मत्स्येंद्रनाथासन आहे. ठीक आहे. सर काहीतरी बोलत आहेत. पूर्ण बात्रे सर बोलत होते ना म्हणत होते काहीतरी. नाही सर नाही ना. माझं सांगताना पण काही चुकलं असेल क्रम. कारण सांगण्याचं माझंही चुकलं असेल. कधी कधी पाय इकडचा म्हणाय तिकडचा म्हणला असेल. तळवा हे ते उच्चार करत असताना असतात. तर हे योग शिक्षकांना प्रॅक्टिकल घेणार. तुम्ही म्हणता तसंच आहे सर की हे प्रत्यक्ष करून दाखवून वर्णन करणं ते जास्त डोक्यात बसेल. हेच आहे. फक्त इथं कशासाठी आहे शब्दशः कसा आहे ग्रंथात हे इथं आपल्याला अपेक्षित आहे. इथं अपेक्षित आपल्याला ग्रंथोक्त कसा आहे क्रम हे पाहायचं आहे. हिंदी मधलंही मी वाचून दाखवतो. वाम जंघा के मूल में दक्षिण पाद रख कर तथा दक्षिण जानू से बाहर वाम हस्त. आता तर हे लय तर अवघड आहे. जानू वाम हस्त पाद जंगा तर काय आणि जानू जानू हिंदीतलं नाहीये संस्कृत मधलं जानू आहे. जंगा म्हणजे हे सगळे संस्कृत हिंदीमध्ये शब्द वापरतात. पर लपेट कर उसे पकड कर तब अपने शरीर को घुमा कर. आता घुमा कर म्हणलं की फिरवायचा अर्थ घेईल कोणी शब्दाने कळणार नाही. हे शब्द सगळे वापरलं की आता कशाला फिरवायचंय बा. वाम जंघा के मूल में दक्षिण पाद रख कर तथा दक्षिण जानू से बाहर वाम हस्त को लपेट कर तब अपने शरीर को घुमा कर
वाम भाग की ओर मुख कर आसन लगाया जाए वह मत्स्येंद्रासन कहलाता है. छंद कोणता आहे याचा माहितीये? छंद कोणता आहे श्लोकाचा? माहित नाही. अनुष्टुप कसा ओळखायचा नाही? छंद? अनुष्टुप छंद आहे का? हम्म. नाही ना? नाही नाही. अनुष्टुप छंद इंद्रवज्र. आहे. इंद्रवज्र. इंद्रवज्रा. इंद्रवज्रा लिहायचं असेल तर लिहून घेऊ शकता. कशाने ओळखायचा सर तो कसा? हा ते व्याकरणातलं आहे, ते म्हणजे भाषाशास्त्र आहे. साहित्यशास्त्रामध्ये त्यामध्ये विशिष्ट अक्षर असतात. विशिष्ट अक्षर असणारा छंद असतो. यती विशिष्ट अक्षरानंतर येतो बर का. यती कितव्या स्थानी असतो थांबण्याचं, बरोबर आहे. त्यानंतर लघु गुरु काही क्रम असतो. लघु गुरुचा क्रम. लघु म्हणजे ऱ्हस्व दीर्घ, लघु म्हणजे ऱ्हस्व, गुरु म्हणजे दीर्घ, अशी संख्या किती येते आणि मग यती कितव्या मात्रेला येतो यावरनं छंद ठरतात. म्हणजे वामोरू नाही नाही ते शान हे धरलं मी, चुकलं मला, छंद चुकला. कसं म्हणायचं पाहिजे? वामोरुमूलार्पित दक्ष पादम जानोर्बहित वेष्टित वाम पादम प्रगृह्य तिष्ठेत परिवर्तितांगः श्रीमत्स्यनाथोदितमासनम तत्. म्हणजे पादम यानंतर इथे येतो. येतो म्हणजे थांबण्याचा आहे तो भाग, म्हणजे अर्धा श्लोक तिथे पूर्ण होतो. वामोरु मूलार्पित दक्ष पादम, बरोबर आहे हे. मग इथे पण प्रगृह्य तिष्ठेत परिवर्तितांगः, म्हणजे इथं मिक्स होणार नाही असं छंद ठरलेले असतात. साहित्यशास्त्रामधला भाग येतो. मराठीमध्ये सुद्धा असतात ते. अनुष्टुप, बृहती, जगती, त्रिष्टुप, गायत्री असे वेगवेगळे छंद असतात. जगती, अतिजगती, बृहती, इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा, आर्या, पृथ्वी, भुजंग प्रयात, शार्दूल विक्रीडित, मंदाक्रांता अशा वेगवेगळे छंद असतात. तर इथे मंदारमाला, सुमंदारमाला. हा खूप आहे. पुढच्या वर्षी घेऊयात संस्कृतला ऍडमिशन. MA संस्कृत करताना आपण हे छंद घेऊयात, हे बघूया. MA संस्कृत मध्ये आहे बरं का छंद काय असतात ते. ठीक आहे चला. मत्स्येंद्र पीठम जठर प्रदीप्तिम प्रचंड रुग्मंडल खंडनास्त्रम अभ्यासतः कुंडलिनी प्रबोधम चंद्रस्थिरत्वम च ददाति पुंसाम. म्हणजे लक्ष देण्याच्या ह्या गोष्टी आहेत, आठवण ठेवण्याच्या. काय आहे? मत्स्येंद्र पीठम जठर प्रदीप्तिम प्रचंड रुग्मंडल खंडनास्त्रम अभ्यासतः कुंडलिनी प्रबोधम चंद्रस्थिरत्वम च ददाति पुंसाम. तर हे मत्स्येंद्रासन काय करतं? जठर प्रदीप्तिम. जठर म्हणजे पाचक अग्नीला प्रदीप्त करतं. पहिला हे आलेले आहेत प्रश्न युजीसीला, हे हमखास आलेले आहेत बरं का. जठर अग्नी प्रदीप्त करतं. परत प्रचंड रुग मंडल खंडन आस्त्रम म्हणजे काय आहे? प्रचंड म्हणजे भयंकर, रुग्मंडल म्हणजे रोगांचा, मंडलांचा, अनेक रोगांचा. कसल्या? प्रचंड रुग्ण म्हणजे भयंकर रोगांचा नाशक आहे. नाशक आहे म्हणजे अस्त्र आहे. खंडनास्त्र आहे म्हणजे रोगांना खंडन करणार, रोगांना नष्ट करणार हे भयानक अस्त्र आहे. परत अभ्यासतः कुंडलिनी प्रबोधम. आणि या आसनाचा अभ्यास करण्याने काय होतं? कुंडलिनी प्रबोधम. प्रबोध म्हणजे जागृत होते. कुंडलिनी जागी करणे हे सुद्धा याच्या अभ्यासाने साध्य होतं. आणखी काय होतं? कुंडलिनीचा प्रबोध होतो, जागरण होतं. आणि चंद्रस्थिरत्वम च. चंद्रस्थिरत्वम म्हणजे काय आहे? तर चंद्राची स्थिरता. चंद्राची म्हणजे तालूच्या वरती, म्हणजे तिथे जे चंद्रामृत आहे असं म्हणतात, मस्तकाच्या ठिकाणी जे आहे, तर ते चंद्रामृत सतत पाझरत राहतं, स्त्रवत राहतं आणि नाभीच्या ठिकाणी असलेल्या सूर्यामध्ये किंवा अग्नीमध्ये पडत राहतं सतत. अशा स्थितीमुळे अमृत कमी व्हायला लागतं. अमृत जे मृत
होऊ देत नाही, त्याचं नाव आहे अमृत. मग ते सतत पाझरतं म्हणल्यावर मृततेला आपण प्राप्त होतो. म्हणून आपण एका दिवशी मरत नाहीयेत बरं का. ज्या दिवशी आपण श्वास गेला म्हणून जाळायला नेतात, मेलं डॉक्टर सांगतो, त्या दिवशी मरत नाहीत आपण. तर जन्मल्यापासून मरत आहोत आपण. जन्मल्यापासून थोडं 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 मरायला सुरू झालेले आहोत. ते कसं झालेले आहोत, तर हे अमृत स्त्राव होतो आहे. अमृत मधलं काढलंय आपण आणि मृततेकडे जात आहोत. मग ते अमृत स्थिर राहण्यासाठी अनेक पुढे येणार आहेत मुद्रा, येणार आहेत आपल्याला. विपरीत करणे मुद्रेच्या प्रकरणामध्ये सांगितलं जाईल की मस्तकात असणारा चंद्र स्थिर करणे. विपरीत करणे म्हणजे काय, तर नाभीमध्ये असलेला सूर्य वर करणे. सूर्य खाली आहे आणि चंद्र वर आहे. पूर्ण पात्रे सर, आता कसं आहे, सूर्य खाली आहे आणि चंद्रवरी आहे. म्हणजे अमृत वर आहे आणि अग्नी खाली आहे. अमृत वरून पडतं, कुठे पडतं, अग्नीमध्ये पडतं. मग विपरीत करणेमध्ये आपल्याला हेच करायचंय की अग्नीवरती करायचं आहे आणि चंद्र म्हणजे अमृत खाली स्थिर करायचं आहे. मग मात्र या आसनामध्ये अशी स्थिती आहे का, विपरीत करणे नाहीये, तरी सुद्धा कधी कधी का बरोबर सांगतोय मी विशेषत्वाने माहितीये का, कारण मला सुद्धा असंच झालेलं आहे. कारण मी हमखास खूप वेळा म्हणतो की आसनाचे लाभ पाठ करायचं नाही म्हणतो, बरोबर आहे ना. प्रॅक्टिकल त्यांना पाठच करू नका म्हणतो की आसनं करत असताना कोणत्या अंगावरती प्रभाव कसा होतोय पाहायचा. पोटावरती काही प्रभाव पडतोय का, पाठीवरती पडतोय का, तणाव येतोय का, आकुंचन होतं का, प्रसरण होतं का, काय नेमकं होतं, त्यावरून आपण ठरवायचं. म्हणजे कोणत्या इंद्रियावरती, कोणत्या स्नायूवरती दाब पडतोय, खिचाव पडतोय, काय पडतोय, त्यावरून आपण तर्क करून तिथे लाभ सांगायचे असं म्हणतो ना मी. परंतु कधी कधी मग इथे मात्र तसं अवघड आहे. क्लासिकल ग्रंथांमध्ये मग युजीसी नेटला तसा प्रॉब्लेम येतो. असं वाटतं अरगडे तर्क करतो, इथे तर काही चंद्रामृताचं नाही, पर्याय असतात तिथे. चंद्र स्थिर करणे असं म्हटल्यानंतर खरं वाटत नाही. नाही नाही भाऊ, आपण कमरेबद्दलच विचार काय करणार, कमरेसंबंधी विचार करणार, गुडघे घोटे मांड्या पाय याच्यावरच विचार करणार आपण. परंतु शास्त्रामध्ये वेगवेगळे सांगितलेलं आहे. असाच एक प्रकार सांगितलाय पद्मासनामध्ये सुद्धा. हठयोग प्रदीपिकेमध्ये पद्मासन हे रोगहारक आहे सांगितलंय, रोगनिवारक आसन आहे असं सांगितलेलं आहे हठप्रदीपिकेमध्ये, बरं का. मला पण लक्षात नव्हतं, एवढ्या वेळा शिकवलो, पण युजीसी नेट मध्ये आल्यानंतर पुन्हा घरी येऊन पाहिलं पुस्तकात, अरे सांगितलंय वाटलं असं. कारण आपण सामान्यपणे जे अप्लाइड योगा या अर्थाने आपण आसनाला पाहिलेलं असतं, परंतु ग्रंथोक्त पाहणं गरजेचं आहे आपल्याला मोठ्या परीक्षा देण्यासाठी. ठीक आहे. तर मत्स्येंद्र पीठ, पीठ म्हणजे आसन. हे आसन काय आहे, जठराग्नी प्रदीप्त करतं, प्रचंड रोगांचा नायनाट करणार आहे आणि कुंडलिनी जागरण करणार आहे आणि चंद्राची स्थिरता प्राप्त करून देणार आहे. म्हणजे चंद्राची स्थिरता म्हणजे अमृताची स्थिरता प्राप्त करून देणार आहे. ठीक आहे. त्या चार गोष्टी आहेत लाभासंबंधी. आणि क्रमासंबंधी कसं असेल बरं का, वामोरूपरी मूलार्पित दक्षपादम. दक्ष म्हणजे उजवा, दक्ष म्हणजे उजवा, दक्षपादम वामोरू उपरी, बरं का. वाम, वाम म्हणजे डाव्या, वामो उरु उपरी, बरं का. म्हणजे वाम जंघा, जंघा म्हणजे मांडीच्या वरी, बरं का. मूला दक्षपादम, दक्षपादम म्हणजे दक्षिण उजवा पायासा, असा क्रम मात्र निश्चित आहे, तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. चला आपण पुढे जाऊयात. म्हणजे क्रम पण लक्षात ठेवा बरं का. ज्यांना युजीसी नेटच्या परीक्षा द्यायच्या त्यांनी असा हा क्रम सुद्धा लक्षात ठेवण्याचा आपापला प्रयत्न करा वेगळा. म्हणजे कसं लक्षात ठेवता येईल ते, प्रत्येकाची युक्ती असते लक्षात ठेवण्याची. ठीक आहे. आपण पुढे जाऊयात. तर लाभ सुद्धा इथे सांगितले गेलेले आहेत. ठीक आहे. स्क्रीनवरचं मी कमी केलं चेहरा बघण्यासाठी, घेतो परत. आता किती आसनं झालेली आहेत आपले,
डोळे झाकून क्रम लक्षात ठेवा. आणखी परत पहिलं स्वस्तिकासन, दुसरं डोळे झाकून सांगायचं. गोमुखासन. पहिलं स्वस्तिक, दुसरं गोमुख, तिसरं गोमुखासन, कूर्मासन, कूर्म. सांगा पटपट. कुक्कुटासन. वीरासन तिसरं. कुक्कुटासन आणि धनुरासन. स्वस्तिक, गोमुख, वीरासन, वीरासन, वीरासन राहिले, कूर्मासन, कुर्मासन, कुक्कुटासन, उत्तान कूर्मासन. कुक्कुटासन. नाही, नाही, कूर्मासन, कुक्कुटासन, उत्तान कूर्मासन. पुढे धनुरासन, धनुरासन मत्स्येंद्रासन, आणि आता पद्मासन. पश्चिम तानासन. मत्स्येंद्रासन झालं. आता पश्चिम तानासन आलेला आहे क्रम. परत असा परत परत वापस जाऊ जाऊ लक्षात ठेवायचं, क्रमही लक्षात राहील आपल्याला. ठीक आहे. प्रसार्य पादौ भुविदंड रूप दौर्भ्याम पदाग्रद्वितयं गृहीत्वा जानुपरिन्यस्तललाट देशो वसेदिदं पश्चिमतानमाहुः. प्रसार्य पादौ भुविदंड रूपो दौर्भ्यां पदाग्रद्वितयं गृहीत्वा जानुपरिन्यस्तललाट देशो वसेदिदं पश्चिमतानमाहुः. जमिनीवर दोन्ही पाय सरळ काठीप्रमाणे पसरून बसावे दंडासनामध्ये. दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे अंगठे धरावेत. त्यावेळी पाय उचलू नयेत किंवा आखडू नयेत. त्यानंतर आपले कपाळ गुडघ्यांना लावून बसावे. याला पश्चिमतान आसन असे म्हणतात. प्रसार्य पादव, प्रसार्य म्हणजे पाय पसरून, भुवी, भुवी म्हणजे जमिनीवरती, दंड रूपो, दंडाप्रमाणे पाय पसरून जमिनीवरती बसायचं आहे. परत दौर्भ्याम पदाग्र, दौर्भ्याम म्हणजे दोन्ही, पद आग्र, पद अग्र म्हणजे पायाचा अग्रभाग काय आहे? अंगठे. अंगठे. बरं का? दोन्ही पायाच्या अंगठ्यांना दौर्भ्याम पद अग्र द्वितयम गृहीत्वा. तर गृहीत्वा म्हणजे धरायचा आहे. दोन्ही पायाच्या अग्रभागाला म्हणजेच अंगठ्याला हातांनी पकडायचं आहे. दोनों पैरों के अग्रभाग को पकड़ कर तथा दोनों जानुओं पर अपना ललाट रख कर, जानू म्हणजे गुडघ्यावरती, आपलं ललाट, ललाट म्हणजे कपाळ टेकवलं पाहिजे. आणि याच स्थितीला पश्चिम तानासन म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये क्रम कसा असेल? प्रसार्य पादव, पाये पसरून दंडासनासारखं बसायचं. शब्द असा आहे, पाय पसरून बसायचं. त्यानंतर दुसरा क्रम काय, दुसरी स्थिती काय करायची क्रम? दोन्ही हातांनी पायाचे अंगठे पकडायचे. तिसऱ्यांदा काय करायचं आहे? कपाळ गुडघ्यावर ठेवायचे. कपाळ गुडघ्यावर ठेवायचे. झालं. हा क्रम असेल पश्चिम तानासनाचा. हा क्रम इथे सांगितलेला आहे. पुढे सांगतात आता, मागे गेलं का? इति पश्चिमतान आसनम आग्र्यम पवनम पश्चिम वाहिनम करोती. इथं क्रमाने परत लक्ष द्या. फलश्रुती याची कशी आहे, लाभ कशी आहे. तर इति हे जे पश्चिम तानासन आहे बरं का, हे काय करतं? पश्चिम तान याबाबत आपण काय म्हणतो? तान पश्चिमेकडे. सामान्यपणे या आसनाचं नाव पश्चिम तानासन काय आहे अशी व्याख्या करत असताना आपण प्रॅक्टिकलच्या क्लासमध्ये, प्रॅक्टिकलवाले आपल्या योगामध्ये कसं करतात? सांगा की हो. पाठीमागची बाजू, ताण येतो. पाठीमागच्या बाजूला ताण दिलो. हा म्हणजे पाठीच्या पश्चिम असंच म्हणतात ना? हो. हा, मग इथे काय म्हटलेले बघा आता, इति पश्चिमतान मासनाग्र्यम. काय करतं हे? पवनम पश्चिम वाहिनम करोती. बरं का? तान म्हणलेलं नाही. काय करतो इथे? पवनाला म्हणजे वायूला पश्चिम वाहिनी करतो. आणि परत काय करतो आणखी?
उदयम जठरानलस्य, उदयम आणखी परत जठराग्नी तर प्रत्येक आसनाला आहे बघा, किती ठिकाणी आलंय बघा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी जठराग्नी तर खूप ठिकाणी असेल. तर उदयम जठरानलस्य कुर्याद उदरे कार्ष्मरोगताम च कुर्यात. आणखी का कोणकोणते रोग हे करतो, तर उदराची कृशता म्हणजे काय करतो, पोटाची चरबी कमी करतो. म्हणजे कुर्याद उदरे, बरं का, काय करतो, उदराची म्हणजे पोटावरती आलेली चरबी नष्ट करतो, म्हणजे कृशता निर्माण करून देतो आणि योगाभ्यासीला निरोगी सुद्धा करतो. असे एवढे याचाही लाभ सांगितलेला आहे. कसा आहे, आसनामध्ये श्रेष्ठ असणारे अग्रम, अग्र म्हणजे श्रेष्ठ, आसनामधलं हे श्रेष्ठ आसन, याला काही ठिकाणी काय म्हटलेलं आहे म्हणजे पार्वती आसन सुद्धा म्हटलेलं आहे. कुणी वाचलंय का असं? नाही वाचलं. यालाच काही योग अभ्यास पद्धतीमध्ये याला पार्वती आसन सुद्धा म्हटलेलं आहे. कुणी नाही वाचलं? ठीक आहे, चला, याला कुणी पार्वती आसन सुद्धा म्हटलेलं. हा, वाचलं नाही रे, वाचलं नाही आलो तुमच्या, मी नाही कोणत्या सर. पुस्तकात वाचले, पुण्यातर संप्रदायामध्ये याला पार्वती आसन सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर हे श्रेष्ठ आसन आहे, अग्र आसन आहे, श्रेष्ठ आसन आहे. पहिल्या नंबरचं अग्र म्हणजे, अग्रणी म्हणजे काय, पुढारलेलं, सुरुवातीला असणारं, मोठं असणारं, श्रेष्ठ असणारं, असा अर्थ आहे त्याचा अग्र शब्दाचा. म्हणजे मोठं श्रेष्ठ असणार हे आसन काय करायला लागतं, तर आसनामध्ये श्रेष्ठ असणार हे पश्चिम तानासन प्राणवायूला पश्चिम वाही करतं. पश्चिम म्हणजे कशामध्ये, तर सुषुम्नेमध्ये प्रवेश करतं. एक नंबर सुषुम्नेमध्ये हा हे करतं, म्हणून बरं का, पश्चिम वाही प्राणवायूला करतं, म्हणून याला पश्चिम तान म्हणलेलं असंही म्हणता येईल. कारण पश्चिम शब्दाचा अर्थ इथे यांनी पण असा केलेला आहे. बरोबर आहे, पश्चिम शब्दाचा अर्थ पश्चिम तान या अर्थाने आपण तान घेऊ शकतो. बरोबर आहे, परंतु इथे पश्चिम वाही प्राणाला करतो असाही अर्थ आपण घेऊ शकतो. असं याचं नावाचं कारण आपण सांगू शकतो. तो मनुष्याचा म्हणजे प्राण. जठराग्नी प्रविष्ट तो व निरोगी बनवतो. हे आसन प्राणवायूला पश्चिम वाही करते. याचा अर्थ पाठीतून वरच्या बाजूस काही गेल्यासारखा अनुभव येतो, असं अर्थकारांनी सांगितलेलं आहे. तर हे झालं म्हणजे का सुषुम्ना नाडी पश्चिम मोकळी तान. होते असंच ना, काय म्हणलात? म्हणजे सुषुम्ना नाडी मोकळी होते म्हणजे तिथनं श्वास जाण्यासाठी. आता मुद्रा काही सांगितल्या जाणार आहेत पुढे बघा. तर काही सुषुम्ना कशी सांगितले सांगू, तर मोठा पाईप आहे, एक नळी आहे, एक समजा उभी एक नळी आहे. इस बंगले को दस दरवाजा, बीच पवन का खंबा, कबीर महाराजांचा आहे बहुतेक हे दोहा, बरं का. काय, इस बंगले को 10 दरवाजा, ह्या शरीर म्हणजे काय आहे, तर बंगला आहे आणि या बंगल्याला 10 दरवाजे आहेत म्हणे. आणि बीच पवन का खंबा, आणि एक वायू वाहणारा मोठा खांब आहे. आणि तो म्हणजे खांब काय आहे, तर सुषुम्ना नावाचा खांब आहे. आणि या सुषुम्ना नावाच्या खांबावरती 2 लपेटलेल्या उपनाड्या आहेत. उपनाड्या आहेत, 2 उपनाड्या आहेत. आणि त्या उपनाड्या कशा निघतात, कंदापासून निघतात आणि भ्रूमध्यामध्ये एकत्रित येतात आणि उजवीकडची डावीकडे आणि डावीची उजवीकडे जाते. अशा प्रकारे हा क्रम बदलून सहस्रारापर्यंत जात असतात. परंतु मुख्य सुषुम्ना नाडी आहे. तर या सुषुम्ना म्हणजे पाईप, नळ किंवा खांब, याच्या ठिकाणी जो पोकळ भाग आहे, तो पोकळ भाग सुषुम्ना नळीच्या ठिकाणी, बरं का, जो मूलाधार चक्रापाशी त्याचं मुख आहे. कशाचं मुख आहे, सुषुम्ना नाडीचं, पुढे सांगितलं जाणार आहे. तर त्या मुखाच्या ठिकाणी कुंडलिनी म्हणजेच काय, कुटिलांगी कुंडलिनी, हिला आणखी वेगवेगळे नाव दिलेली आहेत. बालरंडाच कुंडली, अशी जी कुंडलिनी आहे काय करते, तर मुख ठेवून बसलेली आहे. तिथे कुठे ठेवून बसलेला आहे, तर नळीच्या मुखाला तोंड लावलेलं आहे. आणि तोंड लावलेलं आहे आणि कसं बसलेली माहितीये, तर कुंडली मारून, कुंडली म्हणजे आठवडे पेटोळे घालून बसलेली आहे, चुंबड केलेली आहे तिनं, कळते. असं केलेली असल्या कारणाने त्या सुषुम्ना नाडीचा दरवाजा
फिट्ट झालेला आहे, पॅक झालेला आहे, बंद झालेला आहे, बरोबर आहे. त्यामुळे त्या सुषुम्ना नाडीद्वारे प्राणवायू जात नाही. मग प्राणवायू कुठे वहन करतो? मग हा दरवाजा बंद झाल्या कारणाने बाजूने जे दोन आहेत, इड आणि पिंगला, मग सामान्य व्यक्तीच्या दोन नाड्यातूनच प्राणवायू व्हायला लागतो. परंतु मुख्य नाडी सुषुम्ना आहे. सुषुम्नेमध्ये प्राणाचं वहन करण्यासाठी काय करावं लागतं म्हणे? तर जी कुटिलांगी कुंडलिनीच्या सुषुम्ना नाडीच्या मुखाला तोंड लावून बसलेली आहे आणि झोपी गेलेली आहे, आणि झोपी गेलेली आहे तिथे वेटोळे घालून बसल्या कारणाने ते जो दरवाजा आहे सुषुम्ना नाडीचा तो बंद झालेला आहे. मग तो दरवाजा बंद झालेला मोकळा करण्यासाठी, म्हणजे मोकळा झाल्यानंतर काय करायचंय? सुषुम्नेमध्ये प्राणाला प्रवेश करायचा आहे. प्राणाला प्रवेश करायचं तर काय करावं लागेल? त्या सुषुम्ना नाडीच्या मुखापासून त्या कुंडलिनीचं म्हणजे त्या नागिनीचं सर्पिणीचं मुख बाजूला काढावं लागेल, बरोबर आहे. तर त्यासाठी त्या नागिनीला सरळ करण्यासाठी काही मुद्रा सांगितलेल्या आहेत, प्राणायाम आसनं सांगितलेली आहेत. काही प्राणवायूलाच तिथे सुषुम्नेमध्ये प्रवेश करण्याच्या काही मुद्रा सांगितलेल्या आहेत. काही मुद्रा ऊर्ध्वशक्तीचं रक्षण करण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि काही मुद्रा अधोशक्तीचं रक्षण करणारी आहेत. अशा 10 मुद्रा पुढे आपल्या तिसऱ्या उपदेशामध्ये येणार आहेत. तर त्याप्रमाणे इथे सुद्धा मग काय केलेलं आहे? तर हे आसन सुद्धा सुषुम्नेच्या नळीच्या मुखामध्ये प्राणवायूचा प्रवेश करवून देणार आहे. ठीक आहे. काय विचारलं होतं की मी काय सांगितलं की भाऊ ते सांगितलं की बरोबर सर. काय विचारलं? पश्चिमोत्तानासनाचे लाभ सांगत होतो आपण, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितले ते. हा, मग ते कोण तर काय विचारलं होतं का? नाही विचारलं. पश्चिम वाहिनी म्हणजे काय विचारलं होतं? पूर्णपात्र सर म्हणले का विषय राहायचा बाजूला, मी दुसरं सांगायचं? म्हणजे जे विचारलं ते सांगून जास्ती सांगितलेलं सुद्धा आपण जे विचारलं सांगता. पश्चिम वाहिनीचं सांगितलं ना आपण. हा, मग ते पश्चिम वाहिनीचं स्पष्टीकरण सांगितलं ना, फक्त डीप मध्ये सांगितलं. तर तो मुख्य जो सुषुम्ना नाडी आहे म्हणजे नळ सांगितलं, नाडी म्हणजे मुख्य पाईप सांगितला मी अशा अर्थाने. तर त्या ठिकाणी म्हणजे सर्प जसा बिळामध्ये जातो त्याप्रमाणे त्या सुषुम्नेमध्ये सर्पिणी आहे, आणि ती सर्पिणी मात्र सरळ रस्ता नाही ठेवलेला, तर द्वार बंद केलेला आहे. आणि द्वार बंद केलेला आहे काय? वेटोळे घालून मध्ये बसलेली आहे ने त्या दरवाजाच्या मुखाला बसलेली आहे. म्हणजे मूलाधार चक्र जे आहे या ठिकाणी तिचं तोंड आहे, म्हणून तिला हटवावं लागतं किंवा काय करावं लागतं, जे वेटोळे घातले तिला सरळ करावं लागतं. यासाठी पुढे काही मुद्रा सांगितल्या जाणार आहेत. तसंच त्या मुद्रेप्रमाणे इथे आसनामुळे प्राण सुषुम्नेमध्ये प्रवेश करतो असं सांगायचं आहे इथे. कारण अनेक ठिकाणी ह्याच गोष्टीचं हठयोगामध्ये, कारण हठयोग कशासाठी आहे? राजयोगामध्ये प्रवेश करण्यासाठी आहे. हे आपल्याला अप्लाइड योगा म्हणजे थेरपी म्हणून आलेलं नाहीये की शरीर कसं स्वस्थ करावं, रोग कसे दूर करावे, फॅट कसा कमी करावा, यासाठी हठयोग साधना सांगितलेलीच नाही. कारण यांचा उद्देशच आहे राजयोगामध्ये प्रवेश मिळवून देणे, प्रवेश मिळवून देणे आहे. राजयोगासाठीच हठयोग सांगितलेला आहे, म्हणून यांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. परंतु या गोष्टी बरोबरच काही शारीरिक व्याधी कमी होतात, आणखी इतर लाभ आहेत ते शारीरिक लाभ आहेत, बरोबर आहे. तर आपल्याला हे लाभ लक्षात घेणं आवश्यक आहे. चला पुढे जाऊयात आपण. धरामवष्टभ्य करद्वयेन तत्कुर्परस्थापितनाभिपार्श्वः उच्चासनो दंडवदुत्थितः स्यात् मायूरमेतत् प्रवदन्ति पीठम्. धरामवष्टभ्य करद्वयेन तत्कुर्परस्थापितनाभिपार्श्वः उच्चासनो दंडवदुत्थितः स्यात् मायूरमेतत् प्रवदन्ति पीठम्. श्री मयूरासनाचा अभ्यास केल्यामुळे पोटात नाही पुढचं वाचलं काही मी, दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर उलटे टेकवून दोन्ही कोपर बिंबीजवळ टेकवून काठीप्रमाणे शरीर ताठ जमिनीस समांतर अधांतरी तोलावे. या स्थितीस योगी
मायूर म्हणजे मयूरासन म्हणतात। दोनों फैले हुए हाथों से भूमि का सहारा लेकर उनके दोनों कर्पूरों म्हणजे कोपर नाभि के समीपस्थ प्रदेश को रखकर हाथों के सहारे भूमि से ऊपर उठाकर दंड के समान स्थिति रखे इस आसन को विद्वज्जन मयूरासन कहते हैं। म्हणजे आता इथं क्रम आपण कसा लक्षात ठेवायचा, अगोदर काय करायचंय, दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकवायचं आहे, ते अत्यंत चिकटून ठेवायचे का नाही बरं का, पसरवून ठेवायचे आहे तळवे। त्यानंतर दोन्ही कोपर बिंबी जवळ टेकवायचे आहेत, म्हणजे पहिल्यांदा हात टेकवायचे जमिनीवरती, दुसऱ्या नंबरला कोपर जे आहे ते नाभीच्या दोन्ही बाजूला टेकवायचे म्हणजे पोटावरती लावायचे आहेत। आणि त्यानंतर आता काय करायचंय, काठीप्रमाणे शरीर ताठ करायचे जमिनीवरती अधांतरी, म्हणजे आता कळालं, म्हणजे काठीसारखं काय करायचंय, वरचं शरीर सरळ करायचं आहे। हे करत असताना तोंड फुटू शकतं, तोंडावर पडण्याची जास्त शक्यता असते। बरोबर आहे ना, जे करतात त्यांना माहिती असेल। मागे चर्चा करत असताना ज्यांनी याचा अभ्यास केलाय त्यांनी सुरुवातीला अभ्यास करत असताना काय करायचं, समोरच्या बाजूला काहीतरी कापड वगैरे जास्त गठ्ठा ठेवायचा मोठा बरं का, मऊ, म्हणजे तोंड नाही फुटलं पाहिजे, नाक नाही फुटलं पाहिजे, कपाळ नाही फुटलं पाहिजे, ठीक आहे। अशा प्रकारची प्रयत्न करायचा, सुरुवातीला एक एक पाय उचलायचा प्रयत्न एका पायाने सुरुवात करायचा असं। दोन्ही हाताचे तळवे, कोपर आणि काठीप्रमाणे ताठ, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवलं की आपल्याला क्रम लक्षात येईल। मयूरासनाचा असा क्रम सांगितलेला आहे, परंतु आपण कसं करतो, मग मयूरासनामध्ये परत आपण पद्मासन घालून सुद्धा करतो। मग सुरुवातीला एक एक सांगितलं, त्यानंतर आणखी काही प्रयोग असे करतात की आधार घेऊन समोरच्या बाजूला काहीतरी ठेवतात, डोक्याकडे काहीतरी ठेवून करतात, आधार घेऊन करतात, किंवा काही जणांना पूर्ण शरीर उचलता येत नाही, उचलता येत नाही म्हणून मांडीपाशी गुडघ्यापाशी काहीतरी आणखी ठेवतात, हलका आधार घेऊन करतात। अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो, परंतु इथं आपल्याला थेरोटिक अभ्यासायचा आहे, क्रम अभ्यासायचा आहे, ग्रंथोक्त कसा आहे, ठीक आहे। तर हे 10वं आसन मयूरासन झालेलं आहे। आता या मयूरासनाचे अनेक लाभ सांगितलेले आहेत। हरति सकल रोगान आशु गुल्मोदरादिन अभिभवति च दोषान आसनम श्रीमयूरम बहुकदशन भुक्तम भस्म कुर्याद शेषम जनयति जठराग्निम जारयेत कालकूटम। हरति सकल रोगान आशु गुल्मोदरादिन अभिभवति च दोषान आसनम श्रीमयूरम बहुकदशन भुक्तम भस्म कुर्याद शेषम जनयति जठराग्निम जारयेत कालकूटम। परत आलं का जठराग्नी? हो सर परत जठराग्नी आली बघायचं। जठराग्नी आहे, जठराग्नी तर खूप ठिकाणी आहे। श्रीमयूरासनाचा अभ्यास केल्यामुळे पोटातील प्लीहा वगैरेंचे सर्व रोग लवकर नाहीसे होतात, तसेच अन्यान्य दोष निर्माण होत नाहीत। फार वाईट प्रकारचे खाल्लेले अन्न व त्याचा शेष भागही पूर्ण पचून भस्म होऊन जातो। जठरातील पचनशक्ती वाढते, तीव्र स्वरूपाचे विषही पचवून टाकण्याची शक्ती येते। इस आसन का, इस यानी मयूरासन का सतत अभ्यास करने से योगाभ्यास के उदर के गुल्म, जलोदर, प्लीहा आदि रोगों का क्षय होता है। गुल्म, जलोदर, प्लीहा एवढं का म्हटलं तर हरति सकल रोगान, बरं का, कोणत्या मग उदाहरण द्यावं लागेल तर मग हरति सकल रोगान, आधी म्हटलं सगळे रोग हरण करतं, उदाहरण काय तर द्या तर गुल्मोदरादीन, गुल्मोदर आदी म्हणजे उदराचे गुल्म म्हणजे गुल्म, जलोदर, प्लीहा इत्यादी, याच्यामध्ये आदी शब्द प्रयोग केलेला आहे, म्हणजे कसले, पोटाशी संबंधित अनेक आजार कमी होतात, क्षय होतो। तसेच तथा यह शीत या गरिष्ठ अति भोजन की सरलता से पचाता है एवं पाचक अग्नि में तीव्रता लाता है और इसके प्रभाव से शरीरस्थ भयंकर विष का भी
क्षय हो जाता है. भयंकर विष म्हणजे काय म्हटलेलं माहितीये? कालकूट. कालकूट. कालकूट विष माहितीये? ते कालसर्प ऐकलंय का पुराणामध्ये? नागाने ऐकलंय दिलेलं फक्त. कृष्ण हा. शंकरांनी पिलेलं विषाचं नाव काय होतं? हलाहल. 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 हे कालकूट पण कुठं तर ऐकलंय. कृष्णा हा सर छंद आहे मालिनी बरं. कालिया कालिया. नाग होता ना सर, यमुनामध्ये कालिया नाग, त्याचा कालकूट. असं आहे का? असं तर मी असं ऐकलं. विष सुद्धा पचवलं जातं म्हणतात. कदाचित भगवान शंकर हे असा प्रयोग करतात म्हणून ते विष पचवतात बरं का. भयंकर विष पचवलेलं आहे त्यांनी. मयूरासनाचा अभ्यास करत होते कदाचित. हा, म्हणून आपल्याला सुद्धा विष पचवण्याची क्षमता येऊ शकते. यासाठी किंवा राहिलेले जे दोष आहेत शरीरातील, अपचन म्हणजे न पचणारे, जड, गरिष्ठ, आपण या काळामध्ये एवढं तरी अर्थ घेऊ शकतो, उपयोग असा करू शकतो की गरिष्ठ भोजन जे पचण्यास जड आहे असलं अन्न पचवण्याची क्षमता, जठराग्नी प्रदीप्त करण्याची क्षमता या आसनाने प्राप्त होते. असा अर्थ आपण घेऊ. विष कशाला पाजवाय जायचं आपण आणि प्यायचं पण नाही. ठीक आहे. अशा प्रकारचा याचा प्रभाव सांगितलेला आहे. हा छंद आहे मालिनी. फूड पॉइझन बी होतं ना काही लोकांना, असं ते जास्त अन्न खाल्ल्यामुळं हो किंवा काही असं हो या प्रकाराने असेल सर ते. हो हो, असे खूप आहेत. हा. छंद कोणता आहे? मालिनी. या श्लोकाचा छंद कोणता आहे? मालिनी. 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 ठीक आहे. आपण आता पुढे जाऊया. आलेत का दाडिंबे सर आले असतील तर आपण हा थांबूया. आलेत सर, आलेत. आलेत आलेत आलेत. ठीक आहे. आपण 10व्या आसनापर्यंत आलोय, मयूरासन. ठीक आहे. आता पुढे शववत, शवासन आणि बाकीचे उरलेले 4 आसनं, जे आपण 4 आसनं उपनिषदात सांगितलेत, सगळ्याच उपनिषदात सांगितले, ते आसनं सांगून आपला आसनाचा भाग संपणार आहे. आणि प्राणायामाकडे जाऊयात ना. प्रॅक्टिकल मध्ये आपण हे घेण्याचा विचार करणार आहोत लवकर, म्हणजे उद्या परवा संपेल बहुतेक हे. ठीक आहे. थांबूया. काही विचारायचंय? प्रॅक्टिकल